नमस्कार. श्री पुरुषोत्तम मास उत्तरायण अभिवाचन भाग 28 समारोप. ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्तये नमः. जे शुद्ध अद्वैत ज्ञानमूर्ती आहेत, निर्मळ आणि प्रशांत आहेत, अशा प्रणवाच्या मूर्त स्वरूपाला श्री दक्षिणामूर्तीला नमस्कार असो. वर्षातून 2 वेळा सूर्याच्या स्थितीमध्ये बदल होत असतो. त्या परिवर्तनाला उत्तरायण आणि दक्षिणायन असे म्हणतात. दक्षिणायनात सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील आसमंतात दक्षिण दिशेला मार्गक्रमण करतो. योगशास्त्राच्या नियमाप्रमाणे मनुष्य जीवनात दक्षिणायनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर गोलार्धात निवास करणाऱ्या मनुष्याच्या जीवनात ही दक्षिणावर्ती घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच काळात आदियोगी भगवान शिवशंकर दक्षिण दिशेकडे मार्गस्थ होऊन दक्षिणामूर्ती झाले. आदियोगी दक्षिणाभिमुख झाले, कारण तेजोमयी सूर्य दक्षिणावर्ती झाला होता. दक्षिणामूर्तींनी आपल्या प्रथम 7 शिष्योत्तमांना योग विज्ञान रहस्य याचा उलगडा करून दाखवला. हे शिष्य पुढे सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध झाले. दक्षिणामूर्ती हे साधनेचे सोपान आहे. दक्षिणायनातील 6 महिने हा साधनेचा काळ असतो. वडाच्या वृक्षाखाली दक्षिण दिशेला मुखदृष्टी करून बसलेल्या भगवान शिवशंकरांना श्री दक्षिणामूर्ती म्हटले जाते. दक्षिण भारतात दक्षिणामूर्ती अवतारांचे अनेक देवालय आहेत. दक्षिणामूर्ती रूप म्हणजे गुरूंचे सद्गुरू रूप आहे. दक्षिणमूर्ती शिव कैलासावर आणि ध्रुव ताऱ्याखाली आसनस्थ असतात. भगवान शिव हे सृष्टीतील आद्य गुरु होत. निरनिराळ्या रूपात शिवाराधना केली जाते. शिवशंकरांना करुणा वरुणालय असेही म्हणतात. अद्वैत वेदांतातील श्री दक्षिणामूर्ती स्तोत्रात आदिशंकरांनी भगवान दक्षिणामूर्तींचे वर्णन केले आहे. सनातन वैदिक हिंदू परंपरेत दक्षिण दिशा ही मृत्यू, संहार, समापन, मोक्षप्रदायिनी समजतात. भगवान शिवाची दक्षिणाभिमुखता ही कालातीत असणाऱ्या महाकालत्व दर्शवणारी आहे. या संबंधात एक कथा प्रचलित आहे. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे जन्मजात सिद्धी आणि ज्ञानयोगी होते. अल्पायुमध्येच त्यांनी ज्ञानरहस्य अन्वेषण करण्यासाठी ब्रह्मलोकाचा त्याग केला. हे ज्ञानान्वेषण दीर्घकाळ केल्यावर त्यांना सद्गुरू तर मिळाले, परंतु 4ही पुत्र वृद्ध झाले होते. शेवटी ते कैलास पर्वतावर पोचले. अजन्मा शिव, जे स्वभावाने युवा म्हणजेच दक्षिणामूर्ती आहेत, त्यांनी वडाच्या विशाल वृक्षाखाली आयुने वृद्ध झालेल्या त्या 4ही मानसपुत्रांना ज्ञान प्रदान केले. काही विद्वान लोकांच्या मते हे 4 शिष्य म्हणजे 4 वेद होत. दक्षिणामूर्ती स्वरूपातील हातामधील रुद्राक्षमाळा चिरंतन साधनेचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे गुणातीत सिद्धीचे निदर्शक आहेत. दक्षिणामूर्तींच्या डाव्या हातात भोजपत्रात लिहिलेले वेद आहेत. उजवा हात अभयचिन्मयी मुद्रेमध्ये आहे. तर्जनी आत्मस्वरूपाचे संकेत देणारी असून अंगुष्ठ ब्रह्मतत्वाचा बोध देणारा आहे. श्री दक्षिणामूर्तींच्या चरणाशी अपस्मार नामक असुर पडलेला आहे. अपस्मार म्हणजेच आत्मविस्मृतीचे प्रतीक. दक्षिणामूर्ती स्तोत्रात या सर्वांचे मनोहारी वर्णन केले आहे. विश्वम दर्पण दृश्यमान नगरीम तुल्यम निजांतर्गतम पश्यन्यात्मनि मायया बहिर्वोत उद्भंतो यदा निद्रया य साक्षात् कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयम तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये. अर्थात हे विश्व आरशात दिसणाऱ्या नगरीसमान म्हणजे अवास्तविक आहे. मायेत वश झालेला आत्मा बाह्यरूपात प्रगट झालेला भासतो. जसे निद्रेत पाहिलेले स्वप्न बाहेर उत्पन्न झालेले दिसते. आत्मसाक्षात्काराच्या वेळी आत्मा एकच आहे.
हे ज्ञान देणाऱ्या श्री गुरुरूपी श्री दक्षिणामूर्तीला नमस्कार असो. माया विव विजृंभत अत्यपि माया योग यस्वेच्छया तस्मै श्री गुरुमूर्तये नमम इदम श्री दक्षिणामूर्तये. बीजरूपात असलेला जो पुढे अंकुर म्हणून प्रस्फुटित होतो तो पूर्वी निर्विकल्प असणाऱ्या या जगात पुन्हा पुन्हा माया, काळ आणि अन्य विकारांनी चित्रित केला जातो. या बीजरूपाचे रहस्योद्घाटन करणाऱ्या श्री दक्षिणामूर्ती महाराजांना नमस्कार असो. यस्यैव स्फुरणं सदात्मक सत्कल्पार्थकं भासते साक्षात तत्त्वमसीति वेदवचसा यो बोधयत्या निशान. यस् साक्षात्करणात् पुनरावृत्ती शुभांभो निधौ तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदम श्री दक्षिणामूर्तये. ज्यांच्या प्रेरणेने सत्य, आत्मतत्व आणि त्यांच्या असत्यकल्पित अर्थाचे ज्ञान होते ते आपल्या आश्रितांना वेदजनित तत्त्वमसी या बोधाचे प्रत्यक्ष ज्ञान करवितात. ज्यांच्या कृपेशिवाय भवसागर तरणे केवळ अशक्य आहे अशा श्री दक्षिणामूर्ती महाराजांना नमस्कार असो. जानामिति त्वमेवं भान्तमनुभात एतत् समस्तं जगत तस्मै श्री गुरुमूर्तये नममिदं श्री दक्षिणामूर्तये. अनेक छिद्र असलेल्या या घटात, घट म्हणजे देह, कुंभ, या घटात ठेवलेल्या दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे जो सम्यक ज्ञानचक्षु किंवा इंद्रियांद्वारे बाहेर स्पंदित करतो, ज्यांच्या कृपेने मी हे जाणतो की हा प्रकाश समस्त जगताला प्रकाशित करतो आहे, त्या गुरुरूपी श्री दक्षिणामूर्ती महाराजांना नमस्कार असो. बाल्यादिष्वपि जाग्रदादिषु तथा सर्वास्वस्थास्वपि व्यावृत्तास्वनुवृत्तवर्तमानं महत् इत्यन्तस्फुरतं सदा स्वात्मानं प्रगटीकरोति भजता यो मुद्रया भद्रया तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये. बाल्यावस्था आदी शारीरिक अवस्थांमध्ये, जागृत आदी मानसिक अवस्थांमध्ये आणि अन्य सगळ्याच अवस्थांमध्ये विद्यमान असलेल्या आणि त्यापासून वेगळा राहून मी सदैव आहेच हे स्फुरण देऊन यांचे स्मरण करताक्षणी जे प्रसन्नता प्रदान करतात अशा श्री दक्षिणामूर्तींना नमस्कार असो. भूरंभास्यन्लो निलो अंबरं महर नाथो हिमांशु पुमान इत्याभाति चराचरात्मकमिदं यस्यैव मूर्त्यष्टकम् नान्नं किंचन विद्यते विमृशतां यस्मात् परं भासिते तस्मै श्री गुरुमूर्तये नमः इदं श्री दक्षिणामूर्तये. जे काही स्थिर अथवा गतिशील या जगात दृष्टीस पडते आहे ते ज्या भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि पुरुष या 8 रूपांपैकी अष्टमूर्तींपैकी एक आहे. विचार केल्यास ज्यांच्या नंतर आणि समोर कोणी नाही अशा सर्व व्यापक श्री दक्षिणामूर्तींना नमस्कार असो. शिवतत्त्वज्ञानात 9 प्रश्न आहेत. परमरहस्य काय? देव कोण आहे? मंत्र काय? निष्ठा काय? त्या ज्ञानाचे साधन काय? परिकर कोण? बळी काय आहे? काळ काय आहे? आणि स्थान काय आहे? या 9 प्रश्नांची उत्तरे आणि त्यांची उकल मार्कंडेय ऋषींनी क्रमशः केली आणि शौनकादी मुनींना या 9 प्रश्नांची उत्तरे समजावून दिली, जी दक्षिणामूर्ती उपनिषदामध्ये उपलब्ध आहेत. यन मौनं व्याख्यया मौनपटलं क्षणमात्रतः महामौनं पदं याती सही मे परमागती. मौन व्याख्यानातून गुरु आपल्या शिष्याला क्षणभरात महामौन पदासह परमगती प्राप्त करून देतात. अर्थात निर्विषय होऊन ध्यानात चित्त एकरूप होते. स्वतंत्रा सर्वतंत्रे श्री दक्षिणामूर्तीरूपिणी सनकादी समाराध्या शिवज्ञानप्रदायिनी. दक्षिणामूर्ती म्हणजे ज्ञान. श्री ललिता सहस्रनाम आणि श्री भवानी सहस्रनाम या देवी स्वरूपाला दक्षिणामूर्ती रूपिणी म्हटले आहे. श्री दक्षिणामूर्ती महाराज स्वतः समस्त विद्या आणि ज्ञान प्रदान करणारी देवता आहे. त्यांचे पूजन करणारा साधक हा ज्ञान विज्ञानात निष्णात होतो. श्री स्वामी करपात्री महाराज यांनी विद्या रत्नाकरातील दक्षिणामनायात श्री दक्षिणामूर्ती महाराजांचे विविध मंत्र दिले आहेत. श्री मेधा दक्षिणामूर्ती मंत्राचे ऋषी ब्रह्मा, छंद गायत्री आणि देवता प्रत्यक्ष दक्षिणा आहे. स्फटिक रजतवर्णम मौक्तिकी मक्षमाला
अमृतकलशविद्या ज्ञानमुद्रा कराग्रे ददतमुरगच्छयं चंद्रचूडं त्रिनेत्रं विधृतविविधभूषं श्री दक्षिणामूर्तिमीडे। ओम नमो भगवते श्री दक्षिणामूर्तये मह्यम मेधा प्रज्ञा प्रयच्छ स्वाहा या 24 अक्षराच्या मंत्रांचा जप केल्यास ज्ञानसाधनेत विशेष लाभ होतो। श्रीमद जगद्गुरू आदिशंकराचार्य विरचित श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र हे मनोहारी आहे। याचे पठण मनन आणि चिंतन केल्यास प्रत्याभिज्ञेचे ज्ञान प्राप्त होते। दक्षिणामूर्ती याचा अर्थ कुशलता, स्किल, कौशल्य आहे। शिवतत्वाचे हे कौशल्य ज्ञान आपणा सर्वांना या पुरुषोत्तम मासाच्या समापन प्रसंगी प्राप्त हो ही श्री दक्षिणामूर्ती आणि श्री सद्गुरुनाथ महाराजांना प्रार्थना करून आपण या पुरुषोत्तम मासातील या उत्तरायण अभिवाचनाचा समारोप करूया आणि म्हणूया श्री दक्षिणामूर्तये नमः, श्री दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय।